सध्या उत्तर प्रदेशातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। उत्तर प्रदेशातील कानपूर देहातमधील घाटमपूर येथील एका गावात मूल होण्याच्या इच्छेपोटी निष्पाप बालिकेची हत्या करून तिचे हृदय खाऊन टाकणाऱ्या दाम्पत्यासह चौघांना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सदरील घटना ही 14 नोव्हेंबर 2020 रोजी दिवाळीच्या रात्री घडली। दिवाळीच्या रात्री फटाक्यांच्या आवाजात या 7 वर्षाच्या बालिकेच्या किंचाळ्या बुडाल्या। कानपूर देहातमधील घाटमपूर गावात 14 नोव्हेंबर 2020 रोजी दिवाळीच्या रात्री 7 वर्षाच्या मुलीची हत्या करून तिचे हृदय खाल्ल्याप्रकरणी 4 दोषींना शिक्षा सुनावण्यात आली आहे। 3 वर्षे चाललेल्या या सुनावणीनंतर शनिवारी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांनी 13 पॉक्सो कायद्याअंतर्गत न्यायालयाने आरोपी दाम्पत्याला परशुराम आणि सुनैना यांना जन्मठेप आणि प्रत्येकी 20,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। तसेच या दाम्पत्याचा पुतण्या अंकुल आणि त्याचा साथीदार वीरेन यांना जन्मठेप आणि प्रत्येकी 45,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। सहाय्यक सरकारी वकील राम रक्षी शर्मा, प्रदीप पांडे आणि अजय कुमार त्रिपाठी यांनी सांगितले की एका गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने हा अहवाल दाखल केला। यात तो व्यक्ती म्हणतो की 14 नोव्हेंबर 2020 रोजी त्याची 7 वर्षाची मुलगी घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले। दुसऱ्या दिवशी गावाबाहेर शेतात त्या मुलीचा मृतदेह छिन्न विछिन्न विकृत अवस्थेत आढळून आला। वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी अंकुल, वंशलाल, कमलराम, बाबूराम आणि सुरेश यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलिसांना कळले की परशुराम आणि सुनैना या जोडप्याने मूल होण्याच्या इच्छेने तांत्रिकाच्या सांगण्यावरून या 7 वर्षीय मुलीचे हृदय खाऊन टाकले। दरम्यान अंकुल आणि वीरेंद्र यांनीच मुलीची हत्या करून तिचे हृदय बाहेर काढले। या आधारे पोलिसांनी बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते। दरम्यान FIR मध्ये समाविष्ट असलेल्या आरोपी वंशलाल, कमलराम, बाबूराम आणि सुरेश यांच्या विरुद्ध कोणताही पुरावा न मिळाल्याने त्यांची सुटका करण्यात आली। या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांनी 13 पॉक्सो कायद्याअंतर्गत शमीम रिझवी यांच्या न्यायालयात सुरू होती। बुधवारी न्यायालयाने 4ही आरोपींना दोषी ठरवले होते। शनिवारी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। दरम्यान या प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।